हॅलो नमस्कार. तर आज आपण बघणार आहोत 38च्या मापाचं डबल कटोरी ब्लाऊजची कटिंग. तर बघा त्याच्यासाठी मी जो माझ्याकडे पेपर कटिंग आहे 38च्या मापाचा तोच घेतलेला आहे. जो तुमच्याकडे असेल तुम्ही तो यूज करा. तरी तुम्हाला मी एकदा माझी कटिंग दाखवते. बघा आपण पहिले बॅक पार्टची कटिंग करून घेऊ, कारण का आपल्याला याला डबल कटोरीमध्ये 2-2.5 इंच कटोरी वाढवायची. मग तुम्ही म्हणतील बॅक पार्ट पण वाढवायचा का? तर नाही, जशी आपण नॉर्मल कटिंग करतो कटोरी ब्लाऊजची त्याच पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. याच्यासाठी मी तुम्हाला संपूर्ण माझी कटिंग दाखवेल, म्हणजे तुम्हाला कुठेच प्रश्न पडणार नाही की जर फ्रंट पार्ट वाढवला आहे तर बॅक पार्ट पण वाढवायचा का, आणि जर कटोरी वाढवली आहे तर साईड पार्ट पण वाढवायचा का, आणि साईड पार्ट वाढवले तर मुंडा पण वाढवायचा का, असे भरपूर सारे प्रश्न तुम्हाला येतील. त्याच्यासाठी मी तुम्हाला संपूर्ण कटिंग दाखवत आहे. तर बघा आपण जसं नॉर्मली बॅक पार्टची कटिंग करतो तशी करून घेतलेली आहे. 38च्या मापासाठी मी शोल्डर 5.5 आणि मुंडा हा मी 6 इंचावर कटिंग केलेला आहे. आता बघा जे माझ्याकडे पेपर कटिंग आहे 38च्या मापाची तीच मी घेतलेली आहे. आता मी खाली बघा कमरेच्या इथे 1/2 इंच वाढवले मागच्या पार्टमध्ये, बॅक पार्टमध्ये, म्हणून मी आता ह्या साईड पार्टमध्ये पण खालून 1/2 इंच वाढवत आहे. बघा मी हे जे आतील जी असते साईडची उंची ती माझी 2.25च आलेली आहे, कारण का कटोरी ही थोडी मोठी होती, पण तुम्ही 2.5 घेऊ शकतात. आता आपण मेन बघूया कटोरी कशी कटिंग करायची डबल कटोरीसाठी. तर बघा आपल्याला कटोरी क्रॉसमध्ये ठेवायची आहे, त्याच्यासाठी आपल्याला जास्ती कपडा लागेल आणि कटोरी वाढवायची पण आहे. त्याच्यासाठी आपण जास्ती कपडा असलेल्याच जागेवर कटिंग करू, म्हणजे नंतर आपल्याला त्याच्यामध्ये जॉईंट पडता कामा नाही. तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा ही कटोरी कटिंग करून बघा, याची फिटिंग खूप चांगली बसते आणि कुठेच गडबड होत नाही. 2 पार्ट वेगळे करत नाही, त्याच्यामुळे आपल्याला गडबड होत नाही. तर बघा आपण हे जे कटोरी, जे आपली नॉर्मल कटोरी असते कटिंगची ती मी ठेवते. तुमच्याकडे जी असेल तुमची तुम्ही ती ठेवा. आणि बघा आपल्याला साईडने असे खडूने मार्किंग करून घ्यायचे. पहिले आपण नॉर्मल कटोरीची मार्किंग करून घेऊया, आणि ही नॉर्मल कटोरीचं आपण डबल कटोरीत कसं बदलणार आहेत ते बघा. बघा हे जे साईडचे 2 कोने आहेत ना कटोरीचे, ते मार्किंग करून घेतलेत मी. तुम्हाला वेगळ्या खडूने दाखवते म्हणजे समजेल. हे बघा. आता हे जे साईडचे 2 पॉईंट आहे ना त्याच्यामध्ये 8.25 इंचाचं अंतर आहे. मी खालून 2.5 इंचावर वाढवली आहे कटोरी, आणि त्यांच्या दोघांचं अंतर पण हे 9.25 इंच आलेले आहे. आता बघा ह्या 9.25 इंचाचं आपल्याला मिडल काढायचं आहे. मी कटोरी खालून 2.5 इंचावर वाढवलेली आहे. बघा त्यांचा मिडल काढला, खाली 1 इंच वाढवला, कारण का जेव्हा आपण टक्स देऊ ना तर त्याच्यासाठी कटोरी उचलायला नको, म्हणून मी खालून 1 इंच वाढवलं आहे. आता हे बघा हे जे आपली मार्किंग होती ना जिथून आपण कटोरी वाढवली त्या मार्किंगपासून 1 इंच मी वर घेतलेलं आहे. आता बघा दोन्ही साईडने आपल्याला 1.25 इंच वाढवायचं आहे. बघा, आणि यांचा मिडल काढून घ्यायचा. आणि आपल्याला जर हे जे 2 आपल्याला टक्स मिळाले डबल कटोरीचे, हे आपल्याला कट करून टाकायचे आहेत. आणि एक हा असा एक उभा एक टक्स येईल आपला. उभ्या टक्सचं टेन्शन नका घेऊ, तो कितीही येऊ शकतो, 3, 4, 4.5, तो बरोबर ह्या आडव्या टक्समध्ये निघून जाईल. अशा प्रकारे आपली डबल कटोरीची कटिंग झालेली आहे. बघा आता आपण खालून जी योक पार्ट आहे तो कट करून घेऊ. आपण कटोरी 2.5 इंचाने वाढवली आहे, पण आपण साईड पीस बिलकुल वाढवलेला नाही आहे, तो आहे तसंच आहे. तुम्हाला मी जॉईंट करताना दाखवेल, तो कुठेच कमी किंवा जास्ती पडणार नाही. आता मी कटिंग करून घेते, आणि खालची जी योकपट्टी असते ती तुम्हाला दाखवते कशी कटिंग करायची. संपूर्ण ब्लाऊज हा नॉर्मल जशी आपली कटिंग असते तशीच करायची आहे. फक्त कटोरी आपल्याला खालून 2.5 इंचावर वाढवायची आहे, आणि तिचे हे 2 मधले टक्स आहेत ते आपल्याला पाऊण म्हणजेच 1.5 इंचाचे हे 2 टक्स आपण घेतलेले आहे. आता बघा खालून आपण 2.5 इंच वाढवलेत आणि टक्स आपण 1.5 इंचाचा दिला आहे. 1 इंच जो कपडा उरेल ना तो आपल्याला टक्स मारताना मार्जिन लागेल, त्याच्यासाठी आपण तो 1 इंच सोडलेला आहे. म्हणजे टक्स मारल्यावर आपली पूर्ण 2.5 इंच यूज होईल
आणि आपली कटोरी होती तशी होईल. पण एवढंच आहे की तिच्यामध्ये 2 टक्स ॲड झाल्यामुळे कटोरीला उभार आणि उंचवटा चांगला येईल. तर बघा अशा पद्धतीने आपली कटोरी कटिंग झालेली आहे. तर आपण जो आता खालचा जो योक पार्ट आहे तो बघू. तर बघा साईड पीस ठेवलेला आहे मी. थोडासा मला क्रॉस वाटतोय, मी सरळ करून घेते. आता जेवढं आपलं खाली उरलं आहे, इथं माझं 2.25 इंच उरलं आहे कपडा. तर 2.25 इंचासाठी मी 3.25 इंचाची कटिंग करेल. 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा, कारण वरतूनही जॉईंट होतं आणि खालूनही जॉईंट होतं. अर्धा इंच मार्जिन आपल्याला दोन्ही साईडनं लागते. त्याच्यासाठी मी 1 इंच जास्ती घेतलेला आहे. योकपट्टीला नेहमी 1 इंच जास्ती घ्यावा. खालचा जो हा कडक कपडा आहे तो मी यूज नाही करत, त्याच्याने आपली पूर्ण फिटिंग आणि फिनिशिंग खराब होते. बघा इथे मी 3.25 इंचावर मार्किंग करते. 3.25 बाय 4.25 असं मी कटिंग करणार आहे. आणि जेवढा आपला बॅक पार्ट आहे ना तेवढंच आपल्याला योकपट्टी लागते. बरोबर ही परफेक्ट मापाची आपली योकपट्टी होते, ती कुठे कमी जास्ती होत नाही. तरी मी बघा अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. जर कमी एक्स्ट्रा आपल्याला कापता येईल, पण कमी पडली तर आपल्याला जॉईंट मारावे लागतील. बघा अशा प्रकारे आपली झालेली आहे. ही मी 4.25 बाय 3.25 अशी कटिंग केलेली आहे. कारण का आपला जो खालचा कपडा होता तो आपला 2.25 इंचच उरला होता, त्याच्यामुळे मला 3.25 बाय 4.25 अशी केलेली आहे. आता मी तुम्हाला स्लीवची पण कटिंग दाखवते, कारण का तुम्हाला असं वाटेल आपण कटोरी वाढवली मग साईड पीसमुळे मुंड्यात काय फरक पडेल का, म्हणून मी तुम्हाला एकदा माझ्या पद्धतीची स्लीव्स कटिंग पण दाखवते. तुम्ही ह्या पद्धतीने स्लीवची कटिंग करा. तुम्हाला मिडल घेऊन स्लीव्स जोडायची गरज पडणार नाही. तुम्ही डायरेक्ट स्लीव जोडा. डायरेक्ट बाही जोडली तरी तुमचा कुठेच कपडा कमी किंवा जास्ती पडणार नाही. एवढी परफेक्ट कटिंग माझी असते. तुम्ही ह्या पद्धतीने एकदा स्लीवची कटिंग करून बघा. बघा आता आपला जो मुंडा आहे तो आपण मोजून घेऊ. आपला 10.25 इंचाचा मुंडा आलेला आहे. तर 10.25 मधून आपल्याला 1 इंच मायनस करून 9.25 इंचावर आपल्याला मार्किंग करायची आहे. तर बघा 9.25 इंचावर आपलं झालेलं आहे. तर मुंडा आपला बघून घेऊ. बाहीची जेवढी उंची होती त्याच्यामध्ये 1 इंच ॲड केलेलं आहे. 9च्या इथे मी 10वर मार्किंग केलेली आहे. आता हा 36चा ब्लाऊज असल्यामुळे 38चा ब्लाऊज असल्यामुळे आपल्याला 38चा 12वा भाग करायचा आहे. तर आपला 38चा 12वा भाग हा 3.1 नाही तर 3.2 असं येईल. म्हणून मी 3.2 वर आपले ही मार्किंग करते. आणि बघा आतल्या साईडने आपल्याला 2 इंच आतमध्ये यायचं आहे. ते 8ची घडी आलेली आहे. 4वर मार्किंग केली. आता हे जे आपण फिश कट देतो, दोघांमध्ये जो खड्डा देतो स्लीव्सचा, तो खड्डा आपला 1.25 इंच पाहिजे. 1.25 इंचाच्या कमी पण नको आणि 1.25 इंचाच्या जास्ती पण नको. तर अशी मी पहिले मार्किंग करून घेते. बघा वरतून मार्किंग करताना मी पहिले 1 इंच कपडा पहिले सरळ ठेवला आहे, कारण का शोल्डर हे आपले नेहमी सरळ असतं. शोल्डरपासून लगेच शेप द्यायला सुरुवात नाही करायचा. शोल्डर सरळ ठेवायचे आणि नंतर उतरता भाग घ्यायचा आहे. आणि शोल्डरच्या इथं जेव्हा जोडू आपण बाही, तेव्हा एकदम हलक्या हाताने बाही सोडायचे. बिलकुल तिथं ताण पडला गेला नाही पाहिजे. बघा आपला हा मुंडा कितीचा आलेला आहे. बघा 17.5वर आपले मुंडा चाललेला आहे. आणि आपल्याकडे जे माप होतं बॉडी मेजरमेंटचं ते 16.5 होतं. म्हणजे 1 इंच लुजिंग मार्जिन येऊन आपलं बरोबर हे बाही तिला बसून जाईल. हे जे मेजरमेंट आहे हे पूर्णपणे बॉडी मेजरमेंट आहे, मापाचं ब्लाऊज नाही आहे. अंगावर घेतलेलं माप आहे आणि अंगावर घेतलेल्या मापाचं ब्लाऊज कधी पण परफेक्टच बसतं. बघा अशा प्रकारे खड्डा देऊन घेऊ. तर आपल्या सगळ्या भागाची कटिंग झालेली आहे. तर हे मी ब्लाऊज पीसवर ठेवून कटिंग करून घेते, कारण का जेवढा अस्तर हलवलं आहे तेवढा ब्लाऊज पीस हलवता येणार नाही. म्हणून मी बघा कटिंग करून घेते. तर तुम्हाला आता मी फक्त फ्रंट पार्ट कसा बनवायचा ते दाखवते. बघा नॉर्मल आपले जे आहे योगपट्टी ते आपण जोडून घेऊ. खालच्या साईडनं अर्धा इंच मार्जिन सोडून मी शिलाई मारून घेतली आहे आणि ह्या योगपट्टी मी पलटी मारून घेते.
कटोरी बनवून दाखवल्यावर तुम्हाला प्रश्न पडायला नको की आता साईड पीस कसा जोडायचा, खालची पट्टी कमी पडेल का, म्हणून मी तुम्हाला पूर्ण फ्रंटचा पार्ट बनवून दाखवते. तुम्ही बिगिनर असले, नवीन असले तरी तुम्हाला ह्या पद्धतीने बनवता येईल. आणि डबल कटोरी बनवायला खूप कठीण जातं. मी पण भरपूर व्हिडिओ बघितले पण मला जमली नाही, म्हणून मी ही माझी पद्धत शोधून काढली आणि बघितलं तर कस्टमरला पण खूप आवडलं. आणि ही आता मी भरपूर वर्षापासून ह्याच पद्धतीने कटिंग करते. तर बघा आता याची फिटिंग पण खूप छान बसते. तर जो आहे बघा, आता आपण पहिले अस्तर जोडून घेऊ. आणि हे जे 2 मधले 1.5 इंचाचे टक्स आहेत ना, ते कमी जास्ती झाले तरी चालतील, कारण का तिथून आपल्याला कट मारायचे आहे. म्हणून त्याचं दोघांच्या अंतरामध्ये एवढं लक्ष देऊ नका, फक्त जॉईंट मारून घ्या. ब्लाऊज पीस आणि अस्तर दोन्ही जॉईंट करून घ्या. टक्स दोन्ही कमी जास्ती झाले तरी चालेल, कारण का आपली कटिंग बरोबर आहे. कटिंगच्या टायमाला आपण परफेक्ट केलेलं आहे. अस्तर जोडताना जास्ती विचार नाही करायचा. कडेने आपण पूर्ण जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घेऊ. बघा, आपल्याला हे 2 भाग वेगळे नाही करायचे, ते तसेच ठेवायचे आहेत. कारण का जर ते वेगळे केले तर कुठल्या साईडची हुकपट्टी होती तेच समजत नाही आणि योकपट्टीच्या साईड कुठली होती ते पण समजत नाही. म्हणून नेहमी गडबड होते आणि उलटी जोडली जाते. त्याच्यामुळे तुम्ही तो भाग कट नका करू, तो तसाच ठेवा. आणि खालून बघा मी 1 इंचावर टक्स घेतलेला आहे. पूर्ण वरपर्यंत आपल्याला तो टक्स घ्यायचा आहे. बघा, अशा पद्धतीने मी पूर्ण वरपर्यंत मी तो टक्स घेतलेला आहे. आता मी कट करते आणि त्याच्यावर ते जोडून घेते. ह्या पद्धतीने जर तुम्ही कटोरी बनवली ना, तर याचं कधीच टोक येत नाही ह्या कटोरीचा. कारण का जो आपण टक्स मारला आहे बघा, त्याचा टोक आपण ह्या शिलाईमध्ये ॲड केला. मग ते जर त्याच्यावर जर शिलाई आली तर तो टोक दिसणारच नाही. आणि पफ पण जास्ती आला आहे बघा, दीड इंच बाजूने आणि खालून 2 इंचाचा असा आपला 5 इंचाचा टक्सची कटोरी आपली तयार झालेली आहे. हे बघा, अशा पद्धतीने मी एवढी पफवाली आणि एवढा फुगारवाली मी कटोरी कटिंग केलेली आहे. तर बघा, तुम्हाला आता मी साईड पीस आणि योकपट्टी दोन्ही जॉईंट करून दाखवते. आता आपण कटोरी ही 2.5 इंचाने वाढवली होती आणि साईड पीस आपण काहीच वाढवला नव्हता. तर बघा, आता हे आपल्याला कुठे कमी पडतं आहे का? कुठेच पडणार नाही. बघा, मी कुठेही व्हिडिओ कट न करता, स्किप न करता तुम्ही बघा. हे बघा, बरोबर परफेक्ट आपले बसलेले आहे. आपण 2.5 इंच कटोरी वाढून सुद्धा आपला साईड पास आणि कटोरी बरोबर जॉईंट झालेले आहे. पाव इंच सुद्धा अंतर पडलं नाही दोन्ही पार्टमध्ये. आता खालची योकपट्टी आपण जॉईंट करून घेऊ. तुमची फिटिंग कटिंग ही नेहमी सारखीच राहील. फक्त आपण कटोरी वाढवल्यामुळे त्याचा जो फुगार आहे, जो उंचवटा आहे तो जास्ती आलेला आहे. जास्ती टक्स घेतल्यामुळे आपली कटोरी ही बघा अजून जास्ती चांगली दिसते. आणि ह्या कटोरीचा वापर ज्यांची चेस ही म्हणजे अप्पर चेस समजा 38 आहे आणि लोअर चेस ही 40-42 आहे, म्हणजे जास्ती आहे. जर नॉर्मल 1 इंचाचं अंतर असेल, 1 किंवा 2, तर तुम्ही नॉर्मल कटोरी ब्लाऊज शिवा. पण जर 2 इंचाच्या पेक्षा जास्त अंतर जर पडत असेल तर तुम्ही ह्या पद्धतीच्या कटोरीचा ब्लाऊज शिवा, म्हणजे तरच ते कस्टमरला चांगलं बसेल. तर तुम्हाला आता कळलं असेल की हे कटोरी कशी यूज करायची, कोणासाठी यूज करायची आणि कशी शिवायची. तर मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. बघा, मागचा पार्ट आणि पुढचा पार्ट पण एकदम परफेक्ट आलेला आहे. खाली अर्धा इंच उरला आहे, तो आपल्या पट्टीमध्ये जाईल निघून, म्हणजे पुढचा मागचा भाग पण आपला परफेक्ट झालेला आहे. चॅनलवर नवीन असतील तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व्हिडिओ. थँक्यू.